भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्हाला जर एवढं सगळं जमत नाहीये, बऱ्याच ताईंना नाही जमणार, तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे बघा स्वामी किती गोड हसतायत, तुम्हाला दिसतायत का? हे काय स्वामी एका रात्रीमध्ये एवढे पॉझिटिव्ह, एवढे सकारात्मक नाही दिसत. गेल्या 5-6 वर्षापासून स्वामींची निरंतर सेवा, स्वामींचा अभिषेक मी नित्य करते आणि जेवढे होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करते. तर स्वामी किती गोड हसतात बघा. अभिषेकाला आलेल्या स्वामींच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल, वेगळंच हसू असतं, कारण माझे स्वामी प्रत्यक्षात माझ्याकडून अभिषेक सेवा स्वीकार करतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर ही छोटीशी पितळेची मूर्ती 2.5 इंच आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही ही ऑर्डर करू शकता. स्वामींच्या चांदीच्या पादुका सुद्धा आपल्याकडे मिळतात. आणि ह्या अभिषेकाचं तीर्थ स्वतः ग्रहण करायचं, ज्यांच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, त्रास आहे त्यांनी, आणि तुम्ही सगळ्या घरामध्ये सुद्धा शिंपडायचं आहे. तर अशा प्रकारे बघा सुंदर स्वामी माऊलींचा माझ्या गोड अभिषेक झालाय आणि स्वामी किती गोड हसतायत बघा. सर्व ताईंना प्रकट दिन निमित्त स्वामींच्या मूर्त्या विधिवत पूजा करून मी तुम्हाला सिद्ध म्हणण्यापेक्षा बघा एक सकारात्मकता, एक चांगली प्रार्थना करून तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि कल्याणमध्ये मी 1 मार्चला येते, तर तुम्हाला सुद्धा स्वामींची मूर्ती हवी असेल अभिषेकसाठी, चांदीच्या पादुका, अगरबत्ती, धूप, तुपाचा दिवा, तशी तुम्ही ऑर्डर करा, कारण तुमचे कुरिअर चार्ज वाचणार आहेत. कारण कुरिअर चार्ज जो काही तुम्हाला लागतो तो वाचतोय, कारण डायरेक्ट मीच येते आणि तुम्हा सर्वांना मार्गदर्शन, तुम्हा सर्वांना मला भेटता येईल. तर स्वामींचा असा अभिषेक करायचा आहे. तर मूर्ती स्वच्छ पुसून घेतली. आता स्वामींना आपण वस्त्र घालूया. तर या 3 इंच मूर्तीचे वस्त्र, 3 इंच वस्त्र, हा ब्लॅक कलर नाही बरं का, हा ग्रे कलर आहे, स्वामींसाठी बनवलाय पैठणी. माझा एक ब्लाउज पीस होता आणि 3 इंचाचे वस्त्र बघा सध्या स्टॉकमध्ये आहेत की नाही माहिती नाही, पण तुम्ही मेसेज करा. 3 इंचाचे वस्त्र सुद्धा बनवायचं आपल्याकडे काम चालू आहे. तर सुंदर स्वामींना वस्त्र घातलं. अशा प्रकारे बघा स्वामी माऊलींचा अभिषेक पूर्ण झालाय. आता दत्तगुरू. आता दत्तगुरू म्हणजे काय? ज्यांच्या घरामध्ये बघा खूप निगेटिव्हिटी आहे किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, अशा सर्वांनी बघा दत्तगुरूंचा अभिषेक करायचा आहे. आणि दत्तगुरू किंवा कोणती देवाची सेवा तुम्ही मनोभावे करता, तर घरामध्ये नॉनव्हेज, मांसाहार या गोष्टी करू नका. कारण कसं आहे, जिथं अध्यात्म घडतो, जिथं देव साक्षात विराजमान होतो, त्या घरामध्ये ह्या गोष्टी करणं म्हणजे सुद्धा खूप चुकीच्या आहेत. कारण ह्या गोष्टीमुळे बघा देवी देवता आपल्या घरामध्ये कधीच वास करत नाहीत. ब्रह्मा